अरे गप्पा काय मारताय, आटपा लवकर, हात चालवा. हात चालतायत बाळाभाऊ, या बसा. प्रसादाचं जेवण अगदी वेळेवर तयार होईल, काहीच काळजी करू नका. मी काळजी करणारा कोण? महाराज आहेतच की सगळ्यांची काळजी करायला. बाळाभाऊ, मला तुमच्याविषयी फार उत्सुकता वाटते, म्हणून विचारतो. मला खरं सांगा, महाराजाचे खरे भक्त तुम्ही कसे झाला आणि भास्कर पाटलाशी तुमचं काय बिनसलं होतं? सांगतो. मी एकदा अमरावतीला माझ्या मामांच्या घरी म्हणजे आत्माराम भिकाजी देशपांडे यांच्या घरी गेलो होतो आणि तिथे शेगावीचे गजानन महाराज आले होते. बर. डोळ्यांचं पारणं फिटावं असा पाद्यपूजनाचा सोहळा होता तो. महाराजांना पाहून माझ्यातले अष्टसात्विक भाव जागे झाले आणि तेव्हाच माझ्या मनाने मला सांगितलं, बाळा भाऊ, हेच तुझे गुरु गजानन महाराज. आणि तेव्हापासून नेमाने मी शेगावी येऊन महाराजांचं दर्शन घेऊ लागलो. आणि एके दिवशी एकच पेढा उरला, यावर कुणाचं नाव लिहिलंय बरं? भास्करा. जी महाराज. अरे बाळाभाऊ कुठे दिसत नाही, त्याला पेढे फार आवडतात. जा त्याला बोलावून घेऊन ये. जी महाराज. महाराज. बाळाभाऊ, अरे भास्कर तुला आत्ता बोलवायला येणार होता. तुला पेढे आवडतात ना, हा घे पेढा. अशीच कृपा ठेवा महाराज. आता बोलते, आमच्या मनात फार आगळं स्थान निर्माण केलंयस तू बाळाभाऊ. बाळाभाऊ, तुम्ही खूप भाग्यवंत आहात. तुमची गेल्या जन्मीची पुण्य आहे म्हणून संत सेवा घडते. बाळाभाऊ, आपण परत कधी निघणार आहात? काय करता? मुंबापुरीमध्ये आपली नोकरी आहे ना, म्हणून म्हटलं. खरं तर महाराजांना सोडून जायची इच्छाच होत नाहीये, पण काय करणार, प्रपंच आहे त्यामुळे जावंच लागणार. महाराज. महाराज. कोण आहे? मी बाळाभाऊ महाराज. तू महाराज? नाही नाही, मी महाराज नाही. तुम्ही प्रश्न विचारलात ना म्हणून मी उत्तर दिलं. मी बाळाभाऊ. आगाऊपणा करू नकोस, पाठवून देईन मुंबापुरीला. नाही नाही, नको नको महाराज, मी कधीच आगाऊपणा करणार नाही. महाराज, आपल्याला झोप येते का? मग मठात चला ना, मी अंथरून टाकून देतो. नको, मठात जाण्या इतकं सुद्धा त्राण उरलं नाही. इतकी झोप येते डोळ्यावर. मी इथेच झोपणार. नाही नाही, उघड्या अंगाने इथे झोपलेलं बरं नाही. त्यापेक्षा मी आतून चटई आणि अंथरून आणतो, पांघरून पण आणतो, मग झोपा. नको नको, मी असाच झोपणार. निदान डोक्याखाली तरी काहीतरी घ्या. तो धोंडा दिसतोय ना, तो घेऊन ये. धोंडा घेतो उशाखाली. नाही नको नको, त्यापेक्षा तुम्ही माझ्या मांडीवर झोपा ना. तुझी मांडी उशाखाली देतोस? हो, कारण माझी मांडी त्या दगडापेक्षा टणक नक्कीच नाहीये. असं म्हणतोस? महाराज, जोपर्यंत तुमच्या खडावा सापडत नाहीत तोपर्यंत तुमचे पाय माझ्या तळहातांवर ठेवा. महाराज. पितांबर. काय झालं महाराज? माझे हात जमिनीपेक्षा बोचरे आहेत. महाराज, काय झालं? काही नाही. एक तो पितांबर आणि तसा तू दुसरा. ठीक आहे, दे तुझी मांडी. हे काय? आता वारा घालायला कोणाला बोलवू? अर्धवट सेवा करू नकोस, नाही तर पाठवून दे मुंबापुरीला. नाही नको नको, मी घालतो ना वारा. गणात बोलतो, गण गण गणात बोलतो,
गण गण गणात गण गण गणात. भास्कर भाऊ एवढे अस्वस्थ का दिसताय तुम्ही? अस्वस्थ नाही. भास्कर भाऊ, डोळे हा मनाचा आरसा असतो. तुमच्या मनात काय चाललंय हे डोळ्यातून स्पष्टपणे दिसतं. आणि बाळाभाऊंच्या विषयी तुमच्या मनात असलेला द्वेष हा मला तुमच्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे दिसतो. अहो बाळाभाऊ विषयी द्वेष का निर्माण होणार नाही? सांगा ना तुम्ही. अहो आपल्या आईच्या मांडीवर एखादं लेकरू झोपलं तर आपण खट्टू होणार नाही? अहो आपला अधिकार दुसऱ्यानेच कुणीतरी हिरावून घेतल्यासारखं होतं हे. भास्कर भाऊ अहो थांबा, आता विषय काढलायच तर मला बोलू द्यात. कोण आहे बाळाभाऊ? मुंबापुरीचा एक तार मास्तर? अहो मुंबापुरीहून शेगावी येतो काय? अगदी सगळ्यांच्याच मनावर, महाराजांच्या मनावरही ताबा मिळवतो. हे मला सहन होणार नाही. अहो ज्याला स्वतःच्या नोकरीची पर्वा नाहीये, मुलाबाळांची पर्वा नाहीये, एखादा माणूस ज्यावेळेस स्वार्थ साधायचा असतो ना त्यावेळेस संन्यासाच्या मांडीवर डोकं ठेवतो. बाळाभाऊ स्वार्थी आहे, पेढे खायला सोकवलाय तो, म्हणून मी त्याचा द्वेष करतो. तुम्ही संसारी पुरुष नाही आहात का? तुमच्या शेतातल्या कोरड्या विहिरीमध्ये महाराजांनी पाणी आणलं. वर्षानुवर्षे कोरडी ठणठणीत पडलेली विहीर महाराजांनी आपली लीला दाखवून काठोकाठ पाण्यानं भरली. हा चमत्कार बघून तुम्ही भारावून गेलात आणि स्वतःचा संसार सोडून तुम्ही अकोल्याहून शेगावमध्ये राहायला आला, त्यांच्या सहवासात राहायला लागला. ह्या मागे तुमचा कोणता स्वार्थ होता भास्कर भाऊ? बंकटलाल शेठ, मला माहिती आहे तुम्ही स्वार्थी नाही आहात. महाराजांवर तुमची श्रद्धा आहे, निरपेक्ष भक्ती आहे. अहो तसंच बाळाभाऊंचं पण आहे. हो भास्कर भाऊ, महाराज आपल्या सगळ्याच भक्तांना एकाच तराजूत तोलतात. त्यांच्यासाठी सगळेच सारखे आहेत. माझी एक तुम्हाला विनंती आहे, बाळाभाऊंच्या विषयी तुमच्या मनात जो द्वेष आहे तो दाखवून कमीपणा आणू नका स्वतःवर. महाराजांना ते आवडणार नाही. अहो पण मुंबापुरीहून बाळाभाऊंच्या घरून पत्र येतात, त्याचं काय करायचं? अहो बाळाभाऊ काय ते उत्तर देतील त्याचं, तुम्ही कशाला काळजी करताय? बाळाभाऊ, भुंगा चावतोय तुम्हाला, तुम्ही हुसकत का नाही त्याला? कोण माझी झोप मोड करताय? महाराज, बाळाभाऊ. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात. बाळाभाऊ,
इतका वेळ भुंगा तुझी मांडी पोखरत होता त्याला हकललंच का नाही? इतका वेळ कशा वेदना सहन केल्या? अरे रक्त बघ कसं भळाभळा वाहतंय. मी जर मांडी हलवली असती तर आपली झोपमोड झाली असती महाराज. एक वेळ ही जखम भरून निघेल, पण मी गुरुसेवेत जर कमी पडलो तर मला जे पाप लागणार आहे ते कधीही भरून निघणार नाही. हा भाऊ, महाराज, याला भक्ती नाही, त्याला वेड म्हणतात, वेड. आणि तुमच्या या वेडापायी तुमच्या जर जीवाचं बरं वाईट काही झालं ना तर तुमच्या नातेवाईकांना आम्ही तोंड कसं द्यायचं? ते दोष कुणाला देतील? महाराजांनाच ना. माझ्या सद्गुरूला दोष येईल असं या मठात कुणीही वागायचं नाही. आजकाल पुरे अहो महाराज, मी काही चुकीचं बोलतोय का? अहो महाराज, बाळाभाऊंना इथे येऊन बरेच दिवस झाले. परत जायचं ते नाव घेत नाहीये. हा मठ आहे, धर्मशाळा नाही. अहो महाराज, तुमची सेवा करण्याच्या बहाण्याने ते प्रापंचिक जबाबदारी टाळत आहेत. अहो घरून सारखी पत्र येत आहेत. अहो गैरहजेरीमुळे त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. अहो पण मी रितसर रजा टाकून आलोय पाटील भाऊ. तुमची राजा गेली हो चुलीत. तुमच्या अशा या अतिरेकी वागण्याने एक दिवस या शेगावाला, या मठाला आणि आमच्या महाराजांना दोष आणाल. तुम्ही परत निघा. तुमच्या जखमेवर औषधोपचार करून तुम्हाला मुंबापुरीला घालवण्याची व्यवस्था करतो. पाटील भाऊ ऐका तरी. महाराज, बंकटलाल शेठ, मुंबईला जाणारा अग्निरथ कोणत्या प्रहरी आहे बंकट? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय भास्कर भाऊ, शेवटी तुमच्या प्रयत्नांना यश आलंच तर. हो, दिले आकलून बाळाभाऊंना. आता पेढा तळली बघा कायमची. परत ते मठाकडे फिरकतील असं मला वाटत नाही. सद्ग्रस्त होते हो, त्यांना अशा रीतीनं घालवायला नको होतं. महाराजांची भक्ती करून त्यांचं मन भरलं असतं तर ते त्यांचे ते गेले असते ना. अहो त्यांचा पायच निघत नव्हता म्हणून मला कडकपणे वागावं लागलं. आपले महाराज पण ना फार भोळे. जो कोणी येईल ना त्याला आपलं जवळ करून घ्यायचं. असं मग बाळाभाऊंना परत घालवून देण्यामागचं खरं कारण सांगू. बाळाभाऊंचं महाराजांवरची भक्ती पाहून तुम्हाला हेवा वाटायला लागला होता. छे छे छे, हेवा वगैरे काय नाही हो. तेच खरं कारण आहे भास्कर भाऊ. मला एक सांगा, आपल्या मांडीला भुंगा चावतोय, रक्त येतंय, तरी सुद्धा महाराजांची झोपमोड होऊ नये म्हणून तुम्ही तसेच बसून राहिला असतात का? माझ्याच्याने तरी ते शक्य झालं नसतं बुवा. तुम्हाला सांगतो, बाळाभाऊंचं महाराजांवरचं प्रेम पाहून त्यांच्यापुढे मी नतमस्तक झालो. शेठजी, मी एक सांगू का? आयुष्यभर या मठात फुकट खायला मिळावं म्हणूनच तो त्यांनी त्रास सहन केला. बस. भास्कर भाऊ, हो हो पण शेठजी, बाळाभाऊ हा विषय सोडून तुमच्याकडे काय बोलायला असेल तर बोला. आहे ना, विषय आहे ना. मी कुठलाही विषय सुरू केला तरी बाळाभाऊंच्या भक्तीवर येऊन थांबण्याची शक्यता जरा जास्तच दिसते मला. शेठजी, येऊ का आता? महाराज, बराच वेळ झाला आपण इथे बसलेले आहात. आज जाऊन विश्रांती घेता का? नाही नाही, आम्ही इथे जाऊ ते बरे आहेत. भंकटा, भास्करा, तर आम्ही तुम्हाला काय सांगत होतो काय की महाराज? सद्गुणांचं प्रपंचात आणि आध्यात्मिक क्षेत्रात काय महत्व आहे हे मी तुम्हाला समजावून देतो. आध्यात्मिक क्षेत्रातून मोक्षापर्यंत प्रगती करायची असेल तर सद्गुणांना फार फार महत्व आहे. आणि त्या दृष्टीने आम्हाला एका भक्ताची आठवण येते, ती म्हणजे बाळाभाऊची. काय भास्करा, तुला बाळाभाऊची आठवण येते की नाही? हो येते ना. अहो बाळाभाऊ म्हणजे सद्गुणांचा पुतळाच जणू. महाराज, बाळाभाऊ, महाराज आम्ही आलोय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.
गण गण गणात बोते. बाळाभाऊ तुम्ही इथे परत कशा आलात? आपण ज्या अग्निरथाने आम्हाला मुंबईस धाडले होते तोच अग्निरथ आम्हाला पुन्हा शेगावास घेऊन आलाय. बघितलं महाराज कसे टोचून बोलतायत ते? ह्यांना काम करण्याचा मेहनताना मिळतो की रजा टाकण्याचा मिळतो हेच कळत नाहीये. भास्कर भाऊ, आता तर आम्ही राजीनामाच देऊन आलोय. काय? हो, आता तरी आम्ही आमच्या महाराजांबरोबर शेगावामध्ये राहू शकतो ना. आणि घरदार आणि बायको मुलांचं काय? त्यांचीही सोय करून आलो. आता कोणतेही पाश आमच्या पाठीमागे नको आहेत. अहो तुम्ही महाराजांना का त्रास देताय? एकदा हाकलून दिलं तरी शरम वाटत नाही तुम्हाला परत यायला? ते काय ना महाराज, मी सांगतो ते ऐका. त्याला दुसरा विठोबा घाटोळ समजा आणि चांगला झोडपून काढा. पुन्हा हा परत येणार नाही. म्हणजे आम्ही याला ओळखण्यात चूक केली असं म्हणायचंय का तुला भास्करा? हो महाराज, याला एकदा 14 वरत्न दाखवाच. संकट मुंबईवरून आला, परत आला, मुंबईवरून आला. आता तू कसं झाला येशील परत? हो इथं काय आहे? पेढे खायचे, बर्फी खायचे, कशाला आला? येशील राज्यावर? हो लोक येशील परत? हं? येशील मुंबईवरून आला, बोलवलं तू परत? येशील परत? यायचं नाही. हं? पेढे हवे, बर्फी हवे, मुंबईवरून आला. महाराज, बाळाभाऊ तुमचा भक्त आहे, मी विनंती करतो पुरे करा. पुढे करा. मी काय केलं? महाराज तुम्ही त्यांना झोडपून काढलं. झोडपून काढलं? बाळाभाऊ उठ उठ उठ. कुठे झोडपून गेलं? दाखव तुझ्या अंगावरची बोट. महाराज, अहो आई आपल्या मुलाशी खेळताना त्याला गुदगुल्या करते, लाडाने चिमटा काढते, थापट मारते, कोचकारते. हे सगळे अनुभव घेत होतो मी. मग माझ्या पाठीवर वळ कसे येणार? भास्करा, काय म्हणणे तुझे यावर? महाराज चुकलो मी. बाळाभाऊ मला क्षमा करा. तुम्ही महाराजांचे फार मोठे भक्त आहात. तुम्ही तुमचा अधिकार दाखवून दिलात. मला क्षमा करा बाळाभाऊ. भास्करा, एखाद्याचा द्वेष करणं, हेवा करणं, याचा अर्थ तू षड्रिपूंवरती विजय मिळवलेला नाहीस. त्याचंच हे द्योतक आहे. मोक्षाच्या वाटेनं जायचं असेल तर षड्रिपूंवरती विजय मिळवणं फार आवश्यक आहे. महाराज मला क्षमा करा. क्षमा करा महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. सद्गुरूंसाठी सगळेच भक्त एकसारखे असतात. एखाद्या भक्ताला कमी लेखून तुम्ही सद्गुरूंच्या नजरेत मोठे होऊ पाहत असाल तर तुमचे सद्गुरू तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याशिवाय राहत नाहीत.